ची न्याययात्रा होती मुंबईतून ते मुंबईपर्यंत. त्यात एक व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात होता. जितेंद्र आव्हाड देखील त्या रॅलीमध्ये होता आणि कापड जे आहे ते फेकतानाचा आरोप जे आहे ते शिंदे गटाकडनं आणि कार्यकर्त्यांनी केले. त्या संदर्भात तक्रार देखील मुंबईत दाखल केली. कसं बघतात त्या रॅलीकडे आणि प्रकारात? काल काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही वाय जंक्शन इथून मुंब्रा, खारीगाव, कळवा करून ठाण्यात ती आली आणि त्यावेळेला कळवा मुंब्र्याचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड त्या जीपवर राहुल गांधींसमवेत होते. जी काय समाज माध्यमांवर व्हिडिओ आलेत त्याच्यामध्ये राहुल गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फ्रेम ही देण्यात आली. निळा मफलर त्यांच्या गळ्यात घालण्यात आला आणि त्यानंतर जो निळा मफलर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आला, मला माहीत नाही काय झालं की जितेंद्र आव्हाड एवढे भडकले, त्यांनी त्या कार्यकर्त्यालाही शिवीगाळ केली अशी माझी माहिती आहे आणि तो निळा मफलर रागाच्या भरामध्ये फेकून दिला. अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा खरं तर करावा तेवढा निषेध कमी आहे. पुरोगामित्वाचा त्यांचा चेहरा आणि कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली त्यांची आस्था, हा चेहरा टराटरा काल फाटलेला आहे. पूर्वी देखील त्यांचा एक व्हिडिओ आला होता, मी कशी ॲक्टिंग करतो, आणि काल खरं तर त्यांचा पारा यासाठी चढला होता की जी अपेक्षित गर्दी वाय जंक्शन किंवा त्यांना कळवा मुंब्र्यामध्ये दाखवायची होती ही राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेला जमली नाही आणि म्हणून काल त्यांचा शिवशाहू फुले आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेला आस्था हा त्यांचा काल मुखवटा गळून पडलेला आहे. त्यांचा करावा एवढा निषेध कमी आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना मी मागेही म्हणालो की त्यांच्या मतदारसंघातली लोकही फार सिरियसली घेत नाहीत आणि त्यामुळे सकाळी 10:15 ज्या वेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी वाय जंक्शन इथे पोचले, आपण जर सगळे व्हिडिओज बघितलात तर पोलिसांचीच संख्या जास्त आहे आणि म्हणून एखाद्या वेळेस त्यांचा पारा चढला असेल आणि तो राग त्यांनी स्वतःला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार जे स्वतःला समजतात आणि तो निळा मफलर देखील ज्या वेळेला त्यांना तो देण्यात आला तो देखील त्यांनी भिरकावला. कार्यकर्त्यांची कायमच ते दाखवतात की मी फार आस्थेने चौकशी करतो, पण त्या कार्यकर्त्याला देखील शिवीगाळ करताना तो व्हिडिओ आहे. त्यामुळे गर्दी न जमणे आणि मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर फियास्को झाला म्हणून एखाद्या वेळेस त्यांचा पारा चढला असेल न. शेवटी काँग्रेस पक्षाचा तो अधिकार आहे. त्यांचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूर टू मुंबई भारत जोडो यात्रा काढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये नंदुरबारपासून नाशिक करत, मोखाडा करत, पालघर करत ही आज मुंबईला पोचलेली आहे काल. त्यांची जाहीर सभा त्यांनी घ्यावी, पण त्याचा फार काही इम्पॅक्ट महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीनं होईल असं मला अजिबात वाटत नाही. सर, भाजपकडनं काही सर्वे आलेले आहेत काही कॅन्डिडेट्सचे, त्यामुळे सुनील तटकरे यांना कुठेतरी डावण्यात येते का आणि आदिती तटकरे यांचं नाव देखील आता समोर आलेलं आहे या लोकसभेच्या संदर्भात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3 आठवड्यापूर्वीच महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची देखील आढावा बैठक झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल यांच्यासमोर रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला हा विश्वास दिला की प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांना आम्ही विक्रमी मताधिक्याने विजयी करू आणि रायगडमध्ये NCPचाच खासदार हा पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशा प्रकारचा विश्वास दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये ज्या जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येतील त्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असतो. भाजपनी केलेल्या सर्वेनी किंवा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवलेल्या न्यूजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची आपली उमेदवारी ठरवत नसतं. सर, शिवकरांचं म्हणणं आहे की ती 25 झाली ते अजितदादांमध्ये.
मला फार अजिबात त्यांना महत्त्व द्यायचं नाही. विजय शिवतरे हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संपलेला आहे. ज्या दिवशी आम्ही सांगितलं की शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची जबाबदारी आहे त्यांच्या नेत्यांना योग्य समज देणं, त्यावेळेला राष्ट्रवादीने विजय शिवतरे या नावावर पडदा टाकलेला आहे. तर काही सर्वे समोर आलेले आहेत. देशात 380च्या वर, तर महाविकास आघाडी 100 आणि अपक्ष बहुमत 150च्या वर. तर महाराष्ट्रात महायुती 28 तर 20 महाविकास आघाडी आहे. कसं बघतो? देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी 400+ नारा हा भारतीय जनता पार्टी आणि NDAनी संपूर्ण भारतामध्ये दिलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 45+ खासदार हे महाराष्ट्रातनं दिल्लीला जातील. देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींची हात बळकट करण्यासाठी 45+ हा महाराष्ट्रातनं आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा संकल्प आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.